नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघतो आहोत NRA या संदर्भात कदाचित तुम्ही काही वाचलं असेल, काही ऐकलं असेल, मात्र काही मुद्दे आहेत जे तुम्हाला समजून घ्यावे लागतील. मग तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, सरळ सेवा, पोलीस भरती, MPSC, तरी सुद्धा तुमच्यासाठी ही एजन्सी अत्यंत महत्त्वाची आणि फार मोठा बदल म्हणून याच्याकडे आपल्याला बघावं लागतं. द इंडियन एक्सप्रेस यावर अत्यंत चांगलं स्पष्टीकरण या एजन्सी संदर्भात दिलेलं आहे. नेमके काय बदल होणार आहेत ते आपल्याला या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. हे सगळं इंग्रजीमध्ये आहे, मात्र मी तुम्हाला ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून त्या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्या मागील जे वास्तव आहे, जे महत्त्वपूर्ण बदल आहेत, जे चेंजेस आहेत ते लक्षात येतील. तर बघा कशा पद्धतीने ही प्रोसेस होणार आहे, कशा पद्धतीने इथून पुढची भरती होऊ शकते या संदर्भातली ही एजन्सी, जिला आपण नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी म्हणतो आहोत, ही एक CET त्या ठिकाणी घेणार आहे. कॉमन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ज्याला म्हटलं गेलेलं आहे. ओके. आणि विविध जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट या ठिकाणी नेमणुकीसाठी परीक्षा घ्यायचं, ते एकच डिपार्टमेंट ज्याला आपण NRA म्हणतो आहे यांच्याकडे जाणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. मग नेमकं कशी असेल ही प्रक्रिया ते फार महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात वेगवेगळे मतं आहेत, मात्र या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर युनियन कॅबिनेट जे काही आहे, मंत्रिमंडळ कॅबिनेट, त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जे सहकारी आहे यांनी फायनल डिसाईड केलेलं आहे की NRA नावाची एक नवीन संस्था असेल आणि ती एक कॉमन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, जिला आपण एक सामायिक पूर्व परीक्षा जिला म्हणतो, ती कंडक्ट करेल. आणि त्याच्यातून जे काही केंद्र सरकारचे विविध पदं आहेत ते भरले जातील. मग त्याच्यात अनेक गोष्टी आहेत की याच्यासाठीचे क्वालिफिकेशन्स काय असतील, ते तुम्ही एकदा परीक्षा दिल्यानंतर ते किती वर्षासाठी तुमचे मार्क्स त्या ठिकाणी काउंट होत जातील, त्याच्यानंतर त्या परीक्षा कशा पद्धतीने होतील, कोणकोणते डिपार्टमेंट याच्यामध्ये ॲड होतील, हे सगळं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला एकदम या ठिकाणी वस्तुनिष्ठ माहिती आणि जी ऑथेंटिक आहे ती भेटणार आहे. पहिला मुद्दा की आता ते आधी SSC आहे किंवा रेल्वे बोर्ड आहे किंवा IBPS आहे, एवढ्या मोठ्या तुमच्या निवड समिती असताना नेमकं या संस्थेची गरज का भासली, हे जर एकदा तुम्ही समजून घेतलं तर मग इतर सगळ्या बाबी तुम्हाला कळायला सोप्या जातात. बघा, व्हाय इज द NRA नीडेड, याची गरज काय आहे. ॲज ऑफ नाऊ aspirants have to take different exams there are conducted by various agencies for central government jobs. मित्रांनो, मला या ठिकाणी माझ्या मनामध्ये एक विचार नवीन आला, जे माझं वैयक्तिक मत आहे. जर केंद्र सरकार अशा पद्धतीने काहीतरी वेगळी एजन्सी करत असेल तर राज्यातही या बाबींवर विचार होऊ शकतो. म्हणजे तुम्ही बघतात, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती, विविध एक्झाम्स आहेत, सिलेबस सारखे आहेत. मग जर एकच कॉमन प्री एक्झाम घेतली, समजा ती MPSCचं बाजूला ठेवा, मात्र सरळ सेवेच्या एक्झामची एकच, पूर्ण सगळ्या परीक्षांसाठी एकच पूर्व परीक्षा घ्या. ओके. आणि त्याच्यानुसार ती मेरिट लिस्ट लावा. मग त्याला एक पुन्हा वेगळं थोडंसं काहीतरी वेगळी टेस्ट ठेवा त्या पदानुसार. मात्र तसं जमू शकतं, तो एक माझ्या मनातला विचार आहे. त्यावर अजून काम होऊ शकतं, भविष्यामध्ये ते झालं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला जे वर्षभरामध्ये 7, 8, 10 परीक्षा द्याव्या लागतात, एकदाच परीक्षा द्या बस. त्याच्यानुसार तुमचं, जसं तुम्ही म्हणतात ना 12वीच्या मार्क्सवर विविध ठिकाणी जसं आपण नंबर लावतो विविध कोर्सेसला, तसं एकदा ती परीक्षा दिली की मग त्याच्यानुसार तुमच्या क्वालिटीनुसार, तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला पोस्ट भेटणार. तसंही होऊ शकतं, सांगता येत नाही. आता इथे जर बघितलं तुम्ही, अकॉर्डिंग टू C. चंद्रमौळी, सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग, जे मुख्य केंद्राचं डिपार्टमेंट आहे मनुष्यबळासंदर्भातलं, त्यांचं म्हणणं काय आहे की ऑन ॲन ॲव्हरेज 2.5 कोटी ते 3 कोटी ॲस्पिरंट्स आहेत, जे या ठिकाणी 1,25,000 पदांसाठी अर्ज करत असतात. मग एवढी मोठी ही संख्या, हिची एकत्र जर CET घेतली तर काय बिघडणार. तिची कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती जर घेतली तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे प्रशासन आहे यांचा जो विविध परीक्षा कंडक्ट करण्याचा जो अफाट खर्च होतो तो कदाचित कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांना ज्या विविध परीक्षा द्याव्या लागतात, त्यांच्या फीस भराव्या लागतात, त्या फीसमध्ये त्यांचे जे पैसे जातात, त्यांचा जो वेळ जातो, त्यांचं ते जे भाडं असेल, जाण्या येण्याचा खर्च असेल, तो सगळा वेळ असेल, त्या सगळ्या बाबींवर एक चांगला पर्याय म्हणून मला तरी ही एजन्सी आणि ही CET दिसते आहे.
आणि मित्रांनो, तुम्ही याच्याकडे पॉझिटिव्ह बघायला हवं. या संदर्भात निगेटिव्ह मतंसुद्धा मांडले जातील. लोकशाही आहे, ते मांडलेच पाहिजेत. आणि प्रत्येक सिस्टीमचे काहीतरी नकारात्मक पॉईंट असणार आहेत. मात्र पॉझिटिव्ह गोष्टी जर चांगल्या असतील किंवा जास्त असतील तर त्या ॲक्सेप्ट करणं आपल्या सगळ्यांच्या हिताचं ठरू शकतं. तुम्ही ती एकदा CET दिली, त्याचा एकदा तो स्कोर आला, CETचा स्कोर आलेला आहे, त्याच्यावर कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो विविध व्हॅकन्सीसाठी. एकदा CET द्या, त्याचं गुणपत्रक तुमच्याकडे असेल, विविध डिपार्टमेंट सांगणार आमच्याकडे एवढे व्हॅकन्सीज आहेत, करा ॲप्लिकेशन, तुमच्या मार्क्सनुसार तुमची निवड होणार. एक चांगली प्रोसेस म्हणू आपण, किंवा एक चांगला बदल म्हणून याच्याकडे बघता येईल. पुढे बघा, विल द NRA कंडक्ट टेस्ट फॉर ऑल गव्हर्नमेंट व्हॅकन्सीज. म्हणजे सगळ्या ज्या काही गव्हर्नमेंट व्हॅकन्सीज आहेत, केंद्राच्या म्हणतोय मी, त्याच्यासाठी NRA ही टेस्ट कंडक्ट करेल का, किंवा ती तशा पद्धतीची असेल का. तर बघा, इनिशियली इट विल ऑर्गनाइज अ CET टू स्क्रीन शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स फॉर ग्रुप B अँड C. बघा, इथे मुद्दा एक लक्षात घ्या, कुणासाठी असणार आहे, ग्रुप B आणि C, ज्याला C मध्ये नॉन टेक्निकल पोस्ट म्हटलेलं आहे. विच आर नाऊ बिईंग कंडक्टेड बाय द स्टाफ सिलेक्शन. म्हणजे बघा, कुणाकडून घेतले जाणारे परीक्षा या NRA अंतर्गत येऊ शकतात. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्या परीक्षा घेत आहे, SSC रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ज्या परीक्षा घेत आहे, आणि IBPS ज्या परीक्षा घेत आहे, या सगळ्या परीक्षा या ठिकाणी या NRA अंतर्गत होऊ शकतात. आणि मला असं वाटतं मित्रांनो, आपल्याला माहीत आहे, जर हे असं आलं तर काय होईल, तुमच्या समोर एकच परीक्षा असेल आणि तुम्हाला ते अभ्यासक्रम तुमच्या डोळ्यासमोर निश्चित असेल. तुमच्यामधील जो गोंधळ आहे तो होणार नाही. आणि विशेषतः महाराष्ट्रातील जे उमेदवार आहे, तुमच्या मनामध्ये महाराष्ट्रातल्या उमेदवारांमध्ये एक भीती असते, न्यूनगंड असतो की हे हिंदीमध्ये आहे, मग ते स्टाफ सिलेक्शन आम्हाला जमेल का, मग ते रेल्वेचं आम्हाला जमेल का, IBPS आम्हाला जमेल का, असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे. तुम्ही आज पोलीस भरती MPSC करत असाल तर 50% विद्यार्थी हे फॉर्मही भरत नाही आणि यांचा सिरियसली अभ्यास करत नाही. मात्र जर एकच परीक्षा झाली तर मला असं वाटतं महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या या ठिकाणी या नोकरीला लागण्याची निश्चितच वाढेल, असं मला वैयक्तिक या ठिकाणी वाटतं आहे. पुढे काय बघा, पुढचा मुद्दा काय, द एजन्सी विल हॅव रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम SSC, IBPS आणि RRB. याच्यामध्ये म्हणजे हे जे SSC आहे, IBPS आहे, यांचे प्रतिनिधी याच्यामध्ये असणार आहे एजन्सीमध्ये. असं नाही आहे की हे वेगळे आणि ते वेगळे, तसं नसणार आहे. आणि ही टेस्ट 3 वेगवेगळ्या पातळीवर घेतली जाऊ शकते, असं यांचा प्लॅन आहे. कसा, तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेल्यांची वेगळी टेस्ट होईल, हायर सेकंडरी जे 12वी पासवर ज्या पोस्ट आहेत त्यांची वेगळी टेस्ट होईल, आणि फक्त 10वी पासवर जे मॅट्रिक्युलेटवर पोस्ट आहेत त्यांची वेगळी टेस्ट होईल. बघा, हे इंटरेस्टिंग आहे, कारण की बघा, ग्रॅज्युएटवरील पोस्ट ज्या आहेत त्यांचा पगार वेगळा असणार आहे, त्यांची ती अभ्यासाची लेव्हल, ती पातळी वेगळी असणार आहे. 12वीवाल्यांची वेगळी असणार, 10वीवाल्यांची वेगळी असणार. म्हणजे या ठिकाणी अत्यंत चांगली बाब मला या ठिकाणी दिसते आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे हावेवर द प्रेझेंट रिक्रुटमेंट जर बघितलं तुम्ही एजन्सीज, तर IBPS, RRB, SSC विल रिमेन इन प्लेस. त्यांची जागा या ठिकाणी घेतली जाईल बेस्ड ऑन द स्क्रीनिंग डन ॲट द टेस्ट स्कोर लेवल. फायनल सिलेक्शन फॉर रिक्रुटमेंट शॅल बी मेड थ्रू सेपरेट स्पेशलाइज टायर. बघा, आता या ठिकाणी पुन्हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे हा पुढचा, की जे फायनल सिलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा विविध स्टेप्स असणार आहेत आणि त्या कंडक्ट केल्या जातील त्या रिस्पेक्टिव्ह एजन्सीज मार्फत. म्हणजे एकदा CET घेतली, पण फायनल जे काही तुमचं त्या ठिकाणी निवड होणार आहे ती त्या डिपार्टमेंटकडे एकदा तुमचे CETचे स्कोर पाठवले गेले की फायनल मग ती एजन्सी त्यांचे काही विशिष्ट क्रायटेरियाज लावून त्यानुसार काही वेगळ्या टेस्टिंग तुमच्या घेऊ शकते. तो एक मुद्दा इथे महत्त्वाचा आहे आणि तो गरजेचा आहे. आता पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ईच डिस्ट्रिक्ट टू हॅव ॲन एक्झामिनेशन सेंटर. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जे थोडेसे मागास जिल्हे आहेत किंवा ज्या ठिकाणी सेंटर भेटत नाही. आता समजा महाराष्ट्रात बघितलं तर बऱ्याचशा मुलांना मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा ठिकाणी परीक्षा देण्यासाठी जावं लागतं. त्यांचा जिल्हा तिथून 200-300 किलोमीटर अंतरावर असू शकतो. मग त्यांची ती होणारी धावपळ, त्या सगळ्यांवरचा हा एक चांगला उपाय मला या ठिकाणी वाटतो आहे. कारण की तुम्हाला जर प्रत्येकाला त्या ठिकाणी जर आपापल्या जिल्ह्यामध्ये जर परीक्षा देण्यास भेटलं तर तुम्ही त्या परीक्षा देणं तुम्हाला सोपं जाईल, तुमचा वेळ त्या ठिकाणी वाचणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे की ते जे काही पुअर कॅन्डिडेट्स आहेत त्यांची जी काही धावपळ होते आहे किंवा त्यांचं जे काही नुकसान होतं आहे त्यावर कुठेतरी हा एक चांगला उपाय आहे. विविध एक्झाम देण्याऐवजी त्यांनी एकच एक्झाम द्यायची, त्याच्यामध्ये पास व्हायचं, आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक्झाम द्यायची, त्याच्यातून त्यांची फीस वाचू शकते,
त्यांचं ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचू शकतो, त्यांचं राहण्याचं, बोर्डिंगचं, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या सुलभ होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथे सरकारने म्हटलेलं आहे की द सिंगल एक्झामिनेशन इज एक्सपेक्टेड टू रिड्यूस द फायनान्शियल बर्डन ऑन सच कॅन्डिडेट्स. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तुमच्यावरील जे काही आर्थिक बोजा आहे, बिनकामाचं तुम्हाला ते फीस भरणे आणि या सगळ्यावरील बाबी, कारण की ती एक परीक्षा द्यायची म्हणजे 500-1000 रुपये तुमचे जातात. त्याची फीस सहित ते फार लांबचं सेंटर असेल, राहणे खाणे, ती फीस भरणे, जाणे येणे, आणि त्या दिवसाचं म्हणजे तुम्ही जर शेतामध्ये कामाला गेले तर तो पुन्हा तुमचा 200-400 रुपये रोज बुडतो. म्हणजे मी तर म्हणेल ते तुमचं 1500-2000 रुपयाचं नुकसान आहे. ते एका परीक्षेसाठी तुम्हाला तो खर्च करावा लागतो. तो सगळा तुमचा वाचू शकतो. ओके. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की या CETचा स्कोर हा किती दिवसासाठी व्हॅलिड राहील किंवा किती कालावधीसाठी तो त्या ठिकाणी गृहीत धरला जाईल. तर 3 वर्ष. 3 वर्षासाठी त्या ठिकाणी एकदा टेस्टचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर 3 वर्षे तुम्ही त्या स्कोरला कंटिन्यू करू शकतात. आता पुन्हा याच्यात कसं आहे, एखाद्याचा कमी स्कोर आला त्याने पुढची CET द्यावी, त्याच्यामध्ये चांगला स्कोर करावा, तुम्हाला संधी असणारच आहेत त्या. ओके. तो एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर असं कोणतं नंबरचं बंधन नाही आहे की तुम्ही किती टेस्ट देऊ शकतात. तुमच्यावर अटेम्प्टचं बंधन नाही आहे, तुम्ही किती वेळा टेस्ट द्या, चांगला स्कोर त्या ठिकाणी हे करा. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. रिलॅक्सेशन एज लिमिटमध्ये तेही असणार आहे त्या कॅटेगरीनुसार. ओके. तोही मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढे मीडियम कोणतं असणार, म्हणजे माध्यम कोणतं असणार आहे, कोणत्या माध्यमात होणार परीक्षा. तर या ठिकाणी हा मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो आहे. द CET विल बी कंडक्टेड इन मल्टिपल लँग्वेजेस. मित्रांनो, मल्टिपल लँग्वेजेस म्हटलं जातं, याचा अर्थ या ठिकाणी त्या 22 भाषा तर आल्याच आल्या. कोणत्या? ज्या तुमच्या 8व्या परिशिष्टामध्ये आहे, ज्या प्रादेशिक भाषा म्हणून जाहीर झाल्या आहेत, आणि त्या जर आल्या तर मग तुमची मराठी भाषा आली. हिंदी तर आहेच, इंग्लिश आहेच, मात्र मराठी. आणि मला असं वाटतं जर मराठीमधून तुम्हाला ही CET द्यायला भेटत असेल तर मित्रांनो, याच्यासारखी मोठी सुवर्ण संधीच नाही आहे. हे वास्तव बोलतो. इथे काहीही तुम्हाला काही तिथे आमिष नाही आहे, काही तुमचं मला ते सांगून मला काही वेगळे फायदे नाही आहे. मात्र एक माझा विद्यार्थी मित्र तो पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून त्याने बघावं आणि त्या पद्धतीने त्याने अभ्यास करावा. कारण की हे जर मराठीतून झालं तर तुम्ही आज पोलीस भरतीचा अभ्यास करा, MPSCचा करा, UPSCचा करा, सरळ सेवेचा करा, तुम्ही जो अभ्यास मराठीमध्ये इकडे करता आहात त्याचा फायदा तुम्हाला तिकडे होणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला पूर्णतः म्हणजे तुमचा अभ्यास A to Z तिकडे फायदेशीर ठरणार आहे. कारण की सिलेबस काही तो वेगळा नसणार आहे, तिथेही तेच आहे. इंग्रजी असणार, आता मराठी व्याकरण समजा तो प्रादेशिक भाषांना जर केला तर ते असू शकतं वेगळं. पण गणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यघटना, करंट अफेअर्स सगळं सेम आहे. मग तुम्हाला वेगळे असे जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. ते मला फार महत्त्वाचं वाटतं. ओके. या ठिकाणी बघा यांनी काय म्हटलेलं आहे, 8 शेड्यूल जे आहे, आता यांनी 12 लँग्वेजचा उल्लेख केला आहे मित्रांनो, हे 22 लँग्वेज आहेत या, हे आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषेतून या ठिकाणी परीक्षा देता येईल. पुढचं, विल इट लीड टू स्पीडी रिक्रुटमेंट. बघा, ही एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. जलद प्रोसेस होणार आहे. आम्ही परीक्षा दिली, आमचा लवकर रिझल्ट लागेल, आम्हाला लवकर नोकरी लागेल, आम्हाला 2-2, 4-4 वर्षे वाट बघावी लागणार नाही. कारण की ही काय आहे, सिंगल एलिजिबिलिटी टेस्ट आहे. या ठिकाणी तुमचा वेळ त्या ठिकाणी जे सायकल आहे ते सोपं करण्याचं काम याच्यातून होणार आहे. ओके. मग त्यामध्ये सेकंड लेवल टेस्ट तुमची असणार आहे, त्याच्यात बेसिक CETचा स्कोर असणार, फिजिकल टेस्टही त्या पदानुसार, आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन. या बाबी ज्या रेग्युलर बहुतेक पदांसाठी लागतात त्या. पुढे मग याच्यावर आणखी मुद्दा आहे की याच्यावर किती खर्च होऊ शकतो. आता या ठिकाणी कॅबिनेटने मंजुरी दिली आहे 1517 कोटी रुपये जे आहे पुढच्या 3 वर्षासाठी, एवढा मोठा खर्च त्याला मंजुरी दिली आहे. मग त्याच्यामध्ये ते सेटिंग असेल, NRA कसं सीट करायचं, त्याच्यातलं ते अध्यक्ष, त्यांची विविध पदं, त्याचे एक्झामिनेशन सेंटर्स, त्या जिल्ह्यामधले, या सगळ्या बाबी त्याच्यासाठीची ही मंजुरी भेटलेली आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी NRA ही एक संस्था नव्याने अस्तित्वात येते आहे, आणि मला असं वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठी एक खूप चांगली सुवर्णसंधी आहे. जसं आपण म्हणतोय की शैक्षणिक धोरण बदललं, नवीन बदल झाला, तसं या ठिकाणी इतरही पद्धती जर बदलत असतील आणि त्या जर विद्यार्थी हिताच्या होत असतील तर मला वाटतं हे खरोखर एक कौतुकास्पद आहे, आणि याच्यातून नक्कीच तुमचा फायदा होईल. तुम्ही पुढे एक चांगल्या नोकरीला लागाल अशी मला आशा आहे. असेच माहितीपूर्ण अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याच्यापुढील नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स भेटत जातील. याच्या संदर्भात आणखी जे अपडेट्स आहेत त्याच्यावर आणखी 1-2 लेक्चर्स मी टाकणार आहे, आणि याच्यावर आपण
एकदा हे फायनल झालं की ते एक लेक्चर सिरीजसुद्धा आपण या सेंट्रलच्या परीक्षेसंदर्भात मराठीमधून सुरू करणार आहोत. ओके, तर तेही तुमच्या लक्षात असावं म्हणून सांगतो आहे. चला, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.